नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि पारंपरिक नाचणी आणि ज्वारीची आंबील. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारी आणि पचायला हलकी अशी आंबील रेसिपी. चला तर मग जरा हे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण नाचणीची आंबील बनवणार आहोत, तर त्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ घालून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत अजिबात. पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बघा. आता आपण याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण हे मिक्स केलेलं पीठ एका पातेल्यामध्ये घालून घेऊया. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. पीठ इथे 2च चमचे घेतलेलं आहे, त्यामुळे मी 1 ग्लास पाण्याचा वापर करत आहे. आता हे एकसारखं हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मिश्रणाला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. त्यानंतर आपण हे बारीक गॅसवर हे मिश्रण शिजवून घेणार आहोत. ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण बारीक गॅसवर हे अजून 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊया. बघू शकता आंबीलचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे. अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे हे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. आंबीलचं मिश्रण थंड झालेलं आहे बघू शकता आणि घट्टही झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका मातीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि रात्रभर हे आपल्याला झाकून फर्मेंट होण्यासाठी म्हणजेच आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की आंबीलमध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे चांगले बॅक्टेरिया तयार होतात आणि ते आपले पचनक्रिया सुधारतात आणि पोट साफ ठेवण्यास मदत करतात. तर ही आंबील मी रात्रभर अशीच आंबवण्यासाठी ठेवून दिली होती बघू शकता. आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला ताक घालून घ्यायचं आहे. तुम्ही ताक किंवा दही काहीही वापरू शकता आणि थोडंसं पाणी घालून घेऊया, कारण मिश्रण घट्ट आहे. तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही ताक किंवा पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता. अर्धा चमचा मी यामध्ये जिरेपूड टाकलेली आहे चवीसाठी. मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया आणि याचबरोबर आपली आंबील बनून तयार झालेली आहे. तर आपली थंडगार आणि पौष्टिक नाचणीची आंबील बनून तयार झालेली आहे. ती आता आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊया. नाचणीची आंबील बनवून तयार झालेली आहे. आता आपण ज्वारीची आंबील बनवायला घेऊया. त्यासाठी बाउलमध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घेऊया. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या होऊ न देता. जशी आपण नाचणीची आंबील बनवली तशीच आपल्याला ज्वारीचीही आंबील बनवायची आहे. तर इथे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे शिजवून घेऊया. त्यासाठी हे भिजवलेलं पीठ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला हे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. दोन्हीपैकी कोणतीही आंबील तुम्ही करू शकता. दोन्हीही तेवढ्याच पौष्टिक आहेत. ज्वारी पचायला हलकी असते, उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करून थकवा दूर करते आणि त्वरित ऊर्जा देण्याचं काम करते. तर नाचणीमध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि ते वजन नियंत्रित करण्यास मदत करतं. तर ज्वारीच्या आंबीलचं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित थंड करून घेऊया. हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हे सुद्धा आपण मातीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे रात्रभर किंवा 7 ते 8 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर ज्वारीच्या आंबीलचं मिश्रण फर्मेंट झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया मिश्रण पातळ करण्यासाठी. ताक घालून घ्यायचं आहे. जिरेपूड 1 चमचा घालून घेऊया आणि यामध्ये मी चेचलेला लसूण घालून घेत आहे. 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या मी चेचून घेतलेल्या आहेत. लसूण हा अँटीबायोटिक असल्यामुळे पचनक्रिया सुधारतो, गॅसेसचे प्रॉब्लेम होत नाहीत आणि सर्दी खोकलासुद्धा होत नाही यामुळे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेऊया
आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता एकदम परफेक्ट ज्वारीची आंबील बनवून तयार झालेली आहे. आता ती ग्लासमध्ये सर्व करून घेऊया. आणि याचबरोबर आपल्या दोन्हीही पौष्टिक आणि थंडगार आंबील बनून तयार झालेले आहेत. खूप मस्त दिसत आहेत आणि चवीलाही अप्रतिम आहेत आणि शरीराला अगदी थंडावा आणि इन्स्टंट एनर्जी देणाऱ्या आहेत. तर तुम्हाला या दोन्ही आंबील रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा यापैकी कोणती आवडेल ती आंबील रेसिपी नक्की बनवून बघा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.